आता ओटीपी शिवाय सिलेंडर मिळणार नाही, बुकिंगसाठी मार्गदर्शक सूचना जारी। एलपीजी सिलेंडर बुकिंगसाठी 25 दिवसांची अट। बुलढाण्यात घरगुती गॅस सिलेंडरचा हॉटेलमध्ये अवैध वापर, तहसीलदार विठ्ठल कुमरे यांची धडक कारवाई। 14 घरगुती गॅस सिलेंडर जप्त। आजही गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची गर्दी, ऑनलाईन गॅस बुक होत नसल्याचा आरोप। गोंदियाच्या गॅस बुकिंग ऑफिस बाहेर रांगा। नाशिकच्या ग्रामीण भागात वाढली चुलींची मागणी, सिलेंडरच्या तुटवड्यानं चुलीवर जेवण करण्याची वेळ। वेळापूरमध्ये चुली तयार करण्याचे काम युद्धपातळीवर। गोंदियात जळाऊ लाकूड आणि भुशाची मागणी वाढली, सिलेंडरच्या तुटवड्यामुळे लाकडांच्या मागणीत वाढ। हॉटेल आणि घरगुतीमध्येही लाकडांची आणि लाकडांच्या भुशाची मागणी। विधानसभेत आज धर्मस्वातंत्र्य विधेयकावर चर्चेची शक्यता, विरोधक सरकारमध्ये जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता। गॅस तुटवड्यावर सर्वपक्षीय बैठक बोलवा, खासदार सुप्रिया सुळेंची पंतप्रधानांकडे मागणी। पोटनिवडणूक बिनविरोध होण्याबाबत मविया निर्णय घेईन, मवियाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतरच अंतिम निर्णय। बारामती राहुरी पोटनिवडणुकीवरून वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। बीडीडी चाळीतील नागरिकांना आज हक्काचं घर मिळणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज होणार चावी वाटप। बीडीडी मधील 864 सदनिकांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण। एकनाथ शिंदेंच्या नावे बनावट पिवळं रेशन कार्ड, संभाजीनगर शहरातला धक्कादायक प्रकार समोर। इम्तियाज जलील यांनी भर पत्रकार परिषदेत दाखवलं कार्ड। स्वीकृत नगरसेवकांसाठी वरिष्ठांचे कानावर हात, सिग्नल मिळत नसल्यानं इच्छुकांचा हिरमोड। नाशिक महापालिकेत होणार 10 स्वीकृत नगरसेवक। नागपूर विद्यापीठातील कराटे संघातील विद्यार्थिनींशी तरुणांचं गैरवर्तन, फलकनुमा एक्सप्रेसमध्ये तरुणांचं विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन।